Hello student, I am Professor Kakade Aryam from Artsu Technical Campus in MBA department. So, service marketing and unit 4 service people and physical evidence. Okay? So, today I will discuss your point internal marketing. What is meant by internal marketing? The basic of internal marketing is a process that occurs within a company or organization whereby the functional process, motivation and empowerment employees at all management level to deliver a satisfying customer experience. मीन्स यामध्ये काय सांगितलेलं आहे, जी इंटरनल मार्केटिंग असते ती कंपनीच्या आतमधनं किंवा ऑर्गनायझेशनच्या आतमधनं तर मार्केटमध्ये कंपनीच्या बाहेर कशा प्रकारे मॅनेजमेंट लेवल असते, कशा प्रकारे कस्टमर सॅटिस्फॅक्शन असतं. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे कंपनीच्या ऑर्गनायझेशनच्या जे एम्प्लॉई त्यांच्या सर्व्हिसवर डिपेंड असतं. मीन्स इट हॅज बीन इंटिग्रेटेड विथ एम्प्लॉयर ब्रँडिंग अँड एम्प्लॉयर ब्रँड मॅनेजमेंट. At it builds strong links between the employee brands experience and customer brand experience. यामध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉई ब्रँड्स आणि कस्टमर ब्रँड्स यामध्ये फरक असतो. म्हणजे काय, एम्प्लॉई ब्रँड्समध्ये आपण काय सांगू शकतो, जेणेकरून एम्प्लॉई हे कंपनीमध्ये काम करत आहे आणि कस्टमर ब्रँड म्हणजे ते काम केलेले प्रोडक्ट इस्टॅब्लिश झालेले ते कस्टमर यूज करत आहे, यामध्ये फरक असतो. आता व्हॉट इज माय डेफिनेशन इंटरनल मार्केटिंग. यामध्ये काय, द चॅलेंजेस फॉर इंटरनल मार्केटिंग इज नॉट ओनली गेट द राईट मेसेज अक्रॉस बट टू देम इन सच ॲज विथ द सच इज द रेफर एम्प्लॉई बिहेवियर. आता यामध्ये सर्व डिपेंड असतं तुमचे एम्प्लॉई बिहेवियर. आता एम्प्लॉई बिहेवियर विथ कस्टमर विथ डिमांड परचेसर. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुमचे कस्टमरसोबत बिहेवियर कसं आहे ही इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं कस्टमरसोबत पॉझिटिव्ह बिहेवियर जर असेल तर निश्चितच तुमच्या कंपनीचा, तुमच्या ऑर्गनायझेशनचा मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. आता पुढे काय दिलेलं आहे ते बघू आपण. द टर्म इंटरनल मार्केटिंग इज डिफाईन्ड ॲज व्ह्यूइंग एम्प्लॉई ॲज द इंटरनल कस्टमर, viewing job the internal products that satisfied the needs and wants to these internal customer while addressing the objective the firm internal marketing ongoing the customer. यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह फर्म म्हणजे तुमच्या फर्मचं, तुमच्या ऑर्गनायझेशनचं किंवा तुमच्या कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह काय, तुमचं गोल काय, त्यानुसार एम्प्लॉई काम करत आहात की नाही, त्यानुसार मार्केटिंगचा स्टडी होत आहे की नाही, मार्केटचा स्टडी होत आहे की नाही, याचा पण याच्यामध्ये स्टडी करावा लागतो. तर आता आपण यामध्ये पुढील पॉईंट बघू, प्रोसेस ऑफ इंटरनल मार्केटिंग. म्हणजे वन बाय वन आपण प्रोसेस बघू, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आता यामध्ये काय आहे, प्रोसेस ऑफ इंटरनल मार्केटिंगमध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉईज आर एबल टू विलिंग टू डिलिव्हरी हायली क्वालिटी सर्व्हिस and this made sure by the marketer who develop the techniques and producer to do so. The internal marketing concept in the marketer, producer and marketing employees. Employees at all level experience the business with the understanding various activities as the campaigning in the environment, the support, customer occasion. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोसेसमध्ये तुमची डेव्हलपमेंटची टेक्निक्स कशा प्रकारे, तुम्ही स्टेप बाय स्टेप तो कामाचा व्याप किंवा तुमचा ट्रेस असेल तो सॉर्ट आऊट करताय की नाही, कस्टमरपर्यंत जे प्रोडक्ट, जो मेसेज जायला पाहिजे तो जातो आहे की नाही, या सर्व गोष्टींचं काय करावं लागतं, आपल्याला स्टडी करावं लागतो. आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यामध्ये काय सांगितलेली आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल मार्केटिंग इज टू एनेबल एम्प्लॉईज टू डिलिव्हरी सॅटिस्फाईड प्रोडक्ट टू गेस्ट. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्ही जी डिलिव्हरी करताय मार्केटची किंवा प्रोडक्टची
कंपनीमधून, त्याबद्दल कस्टमर सॅटिस्फाईड आहे की नाही याचा पण स्टडी करणं महत्त्वाचं असतो. अजून याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द इंटरनल मार्केटिंग कन्सेप्ट द स्टेट दॅट द इंटरनल मार्केटर एम्प्लॉईज द बेस्ट मोटिवेटेड द सर्व्हिस माइंडनेस अँड कस्टमर ओरिएंटेड परफॉर्मन्स बाय अ ॲक्टिव्ह मार्केटिंग लाईक ॲप्रोचेस वेअर ऑफ द व्हेरीफाय द ॲक्टिव्हिटी. आता यामध्ये तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करताय ती व्हेरीफाय केली पाहिजे, रिचेक केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे फायनल मॅसेज, फायनल प्रोडक्ट जो कस्टमरपर्यंत मार्केटमध्ये पास करताय तो ॲट द राईट टाईम, ॲट द राईट प्लेस यामध्ये तो गेला पाहिजे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट इंटरनल मार्केटिंग प्रोग्राम ॲट अ प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व द फॉलोइंग स्टेप. आता यामध्ये फर्स्ट स्टेप आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ सर्व्हिस कल्चर. आता इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ सर्व्हिस कल्चरमध्ये काय सांगितलेलं आहे, अ सर्व्हिस मार्केटिंग प्रोग्राम अ डॉमिनेट अ फेल्युअर इज द ऑर्गनायझेशन कल्चर डज नॉट सपोर्ट सर्व्हिस द कस्टमर. आता हा झाला पॉईंट. आता यामध्ये आपण एक्सप्लेनेशन कशा प्रकारे करू शकतो, द मिडल मॅनेजमेंट इज अ बिग द मोस्ट इंटरनल मार्केटिंग प्रोग्राम मॅनेजर्स आर ऑलवेज ऑन द लुकआउट फॉर द कॉस्ट अँड इन्क्रीज प्रॉफिट. The reward system are usually based of the achieving creation cost level. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, इस्टॅब्लिश्ड ऑफ सर्व्हिस कल्चर. आता कंपनीमध्ये काम करत असताना आपण जे सर्व्हिस सेटअप करतो, कल्चर सेटअप करतो, यामध्ये तुमची होणारी कॉस्ट म्हणजे खर्च हा कमी लागला पाहिजे. जे तुम्ही प्रोडक्ट तयार करताय त्याची कॉस्ट ही मिनिमम असली पाहिजे, जेणेकरून आपली प्राईस वाढेल, म्हणजे आपल्या कंपनीचा प्रॉफिट निश्चित वाढू शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, डेव्हलपमेंट ऑफ अ मार्केटिंग ॲप्रोच टू HRM मीन्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेव्हलप कशा प्रकारे करतो आहे आपण, डेव्हलपमेंट ऑफ अ मार्केटिंग ॲप्रोच टू HRM. यामध्ये द डेव्हलपमेंट ऑफ मार्केटिंग ॲप्रोच टू HRM रिसोर्स मॅनेजमेंट आर द फॉलो. आता फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये क्रिएटिंग जॉब्स दॅट अट्रॅक्ट गुड पीपल. आता क्रिएटिंग जॉब्स दॅट अट्रॅक्ट गुड पीपल फर्स्ट पॉईंटमध्ये, त्यामध्ये काय सांगू शकतो आपण, मॅनेजर्स मस्ट यूज द प्रिन्सिपल ऑफ द मार्केटिंग अट्रॅक्ट द रिटेन एम्प्लॉई. द मस्ट रिच ऑफ द डेव्हलपमेंट अंडरस्टँड ऑफ द देअर एम्प्लॉई नीड्स जस्ट ॲज द एक्झामिन ऑफ द नीड कस्टमर. Not all employees are the same. Same employees seek money of the supplement of their income. Other the look out of the work in their solo sources of the income. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, क्रिएटिंग जॉब दॅट अट्रॅक्ट गुड पीपल. ज्यावेळेस क्रिएट जॉब होतोय कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या फर्ममध्ये जॉब क्रिएट होतोय, तर लोक किंवा कस्टमर पीपल हे अट्रॅक्ट होत आहे. आता अट्रॅक्ट झाल्यानंतर त्या जॉबसाठी जो पर्सन एबल असेल, जो पर्सन क्वालिफिकेशनमध्ये गुड असेल, त्या पर्सनला आपण काय करू शकतो, हायर करू शकतो. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे, मार्केटिंग मिक्समध्ये द जॉब, पे बेनिफिट, लोकेशन, ट्रान्सपोर्टेशन, पार्किंग या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये स्टडी केला जातो. त्याच्यामध्ये क्रिएटिंग जॉब मोस्ट इम्पॉर्टंट असतो आणि गुड पीपलच याच्यामध्ये काय होऊ शकतात, हायरिंग होऊ शकतात. ओके, आता गुड पीपल हायरिंग झाली, त्यांचा इंटरव्ह्यू झाला. आता क्रिएटिंग जॉब झाल्यानंतर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट द्यावं लागते मार्केटिंगद्वारे, की जेणेकरून ह्या ऑर्गनायझेशनमध्ये, या कंपनीमध्ये, या फर्ममध्ये इतक्या रिक्वायरमेंट, इतक्या जागा निघलेल्या आहे. ओके, मग त्याद्वारे इंटरव्ह्यू होत असतो. हा झाला फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट, कंटिन्यूअस ट्रेनिंग. आता कंटिन्यूअस ट्रेनिंगमध्ये आपण काय सांगू शकतो, टू प्रिन्सिपल कॅरेक्टरिस्टिक हॅव बीन डिफाईन्ड इन द कंपनीज दॅट लीड देअर इंडस्ट्री इन कस्टमर सर्व्हिस. दे क्रॉस ट्रेनिंग ऑफ द instead of the everybody share creation training experience. The development of a good training program can start organization on the upward in the properly training employees delivery quality of service.
with help images of the firm attracting the most guest organization. आता कंटिन्यूस ट्रेनिंग यामध्ये काय ऑर्गनायझेशनमध्ये किंवा फर्ममध्ये कंटिन्यूस ट्रेनिंग चालू असतात. म्हणजे जॉब हायरिंग होत असतात, रिक्वायरमेंट होत असतात. यामध्ये स्टेप बाय स्टेप कंटिन्यूस ट्रेनिंग दिले जाते, जेणेकरून करंट सिच्युएशनमध्ये आपण कशाप्रकारे मॉडिफाय होऊ शकतो, कशाप्रकारे आपल्या वर्कमध्ये कामामध्ये चेंज करू शकतो, बदल करू शकतो, त्याद्वारे कंटिन्यूस ट्रेनिंगची गरज असते. जेणेकरून मार्केट कंडिशन, मार्केट सिच्युएशन ही दिवसेंदिवस बदलत असते, बरोबर. मग यामध्ये काय कंटिन्यूस ट्रेनिंग, आपण नवीन काय शिकतोय, नवीन काय टीच करतोय आपण, यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. मग यामध्ये आपल्याला मार्केटचं बोट धरून चाललं पाहिजे, जेणेकरून नवीन नवीन गोष्ट आपण आत्मसात करू शकतो. त्यामध्ये कंटिन्यूस ट्रेनिंग हे इम्पॉर्टंट असते. ओके, नेक्स्ट पॉईंट, एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट इन युनिफॉर्म सिलेक्शन. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, द सिलेक्शन ऑफ द युनिफॉर्म इज ऑफ्टेन लेफ्ट ऑफ द डिझाईन ऑफ द मॅनेजर्स विथ द लिटल इनपुट फॉर द सर्व्हिस वर्कर. युनिफॉर्म आर द इम्पॉर्टंट बिकॉज एम्प्लॉई ड्रेस कॉन्ट्रीब्युटर गेटले ऑफ द गेस्ट कोऑर्डिनेटर. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट इन युनिफॉर्म सिलेक्शन. आता युनिफॉर्म सिलेक्शन हे ॲट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, जेणेकरून टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट यामध्ये युनिफॉर्म हे सिलेक्शन असलं पाहिजे, जेणेकरून हायलाईट झाले पाहिजे. आता युनिफॉर्ममध्ये कुठले ती डिझाईन तुमची कुठली, जेणेकरून प्रोफेशनल, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट, इट्स पर्सनल लाईफ, इवन एनी ऑर्गनायझेशन, कंपनी अँड फर्म. त्यामध्ये युनिफॉर्म सिलेक्शन करताना ही ॲबिलिटी, त्यानंतर क्वालिटी, त्यानंतर अट्रॅक्टिंग, इम्प्रेसिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, टीमवर्क. आता टीमवर्कमध्ये आपण काय सांगू शकतो, एम्प्लॉई हू आर नॉट कस्टमर ओरिएंटेड ऑफ्टन ट्राय टू पास द रिस्पॉन्सिबल पर्सन, सेविंग एम्प्लॉई ऑदर, दे आर नॉट टीम प्लेयर्स. इफ ऑन एम्प्लॉईज मेक अन एरर, द एम्प्लॉई ट्राय टू बिफोर द गाईड्स नोटीस. आता टीमवर्क, तुम्ही जर टीमवर्कमध्ये काम केलं, निश्चितच तुमचं काम हे सक्सेसफुल होणार आहे, जेणेकरून टीमवर्क मोस्ट इम्पॉर्टंट असते. टीमवर्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एम्प्लॉई असतात, जेणेकरून वेगवेगळ्या स्पेशलायझेशनमध्ये ते एबल असतात, क्वालिटी असतात, हुशार असतात, जेणेकरून टीमवर्क मोस्ट इम्पॉर्टंट असतात. तर आपण म्हणतो ना, एकता जर असेल तर आपलं काम सक्सेसफुल होऊ शकतं. त्याच्यामुळे टीमवर्क मोस्ट इम्पॉर्टंट असतात. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, इनिशियल ट्रेनिंग. टू बी इफेक्टिव्ह एम्प्लॉई मस्ट रिसीव इन्फॉर्मेशन रेग्युलरली अबाउट द कंपनी, द कंपनीज हिस्ट्री, करंट बिझनेस अँड द मिशन स्टेटमेंट अँड विजन आर द इम्पॉर्टमेंट अँड द एम्प्लॉई नोन ॲज द एनकरेज फील द प्राऊड ऑफ द न्यू एम्प्लॉयर. आता ट्रेनिंग काय, नवीन एम्प्लॉयर आला तर त्याला ट्रेनिंग देणं काय गरजेचं असतं. यामध्ये काय सांगितलेलं आहे, इम्प्रेस झाले पाहिजे. जे मॅनेजमेंट लेवल आहे, टॉप मॅनेजमेंट लेवल आहे, हे तुमचं काम बघून इम्प्रेस झालं पाहिजे. तुम्हाला जे मिशन दिलेलं आहे, तुम्हाला जो टास्क दिलेला आहे, तो जर सक्सेसफुली कंप्लीट झाला, करंट बिझनेसनुसार सक्सेसफुली तुम्ही जर त्याच्यावर काम जर केलं, तर निश्चितच तुमचं काम काय हे सक्सेसफुल होऊ शकतं आणि तुमच्या कंपनीचा, तुमचा ऑर्गनायझेशनचा हा प्रॉफिट होऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, हायरिंग प्रोसेस. आता हायरिंग प्रोसेसमध्ये काय सांगू शकतो आपण, फाइंड एम्प्लॉई हू आर द गुड टीच क्रिएशन सर्व्हिस एक्सपिरियन्स अ व्हिज्युअल गोल्स. याच्यामध्ये काय आहे, तुमचं गोल कशा प्रकारे, तुमचं गोल जर सर्व्हिस ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह जर प्रॉफिटेबल जर असेल, तर निश्चितच तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत, तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकतात. याच्यामध्ये काय काय घेऊ शकतो आपण, तुमचं सॅटिस्फॅक्शन असेल, एक्सपेक्टेशन असेल कुठले कस्टमरचे, ते तुम्ही कशाप्रकारे डील करताय, कशाप्रकारे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, रिसोर्सेस ऑफ मॅनेजमेंट कशाप्रकारे तुमचं, या सर्व गोष्टींचा आपण काय करतो, स्टडी करतो. सो नेक्स्ट पॉईंट, मॅनेजिंग इमोशनल लेबर. हे डेव्हलपमेंट ऑफ मार्केटिंग अप्रोच ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे हे आपण पॉईंट बघतोय. त्याच्यामधला लास्ट पॉईंट आहे मॅनेजिंग इमोशनल लेबर.
आता यामध्ये काय, द टीम इमोशनल लेबर अराइज फ्रॉम द बिटवीन टू द वे फॉर्टलाईन स्टेट feel the insight in the emotional or the expectation property front customer frontline staff expected of the chair fully generator. याच्यामध्ये काय सांगितलेलं, इमोशनल लेबर यामध्ये सर्व गोष्टींचा आपल्याला सपोर्ट करावा लागतो, जेणेकरून प्रॅक्टिकली अँड इमोशनली आपल्याला सर्व सेल्फ अफेक्टिंग इमोशन बिटवीन द थ्रू फेशियल एक्सप्रेशन यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं. सपोर्ट मोस्ट इम्पॉर्टंट असतात. जर एम्प्लॉई जर चांगल्या प्रकारे काम करत असेल, स्किल असेल, तर त्यांना सपोर्ट करणं गरजेचं असतं. आपण जर सपोर्ट केला, ऑर्गनायझेशनने जर सपोर्ट केला, निश्चितच ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि ॲटोमॅटिकली तुमच्या ऑर्गनायझेशनचा, फर्मचा आणि कंपनीचा प्रॉफिट होऊ शकतो. ओके. सो नेक्स्ट मेन पॉईंट थर्ड, डिसमिनेशन ऑफ द मार्केटिंग. आता डिसमिनेशन ऑफ द मार्केटिंगमध्ये आपण काय सांगू शकतो, थ्रू कस्टमर कॉन्टॅक्ट एम्प्लॉई इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ द कम्युनिकेशन विथ कस्टमर. द एम्प्लॉईज ऑफ्टेन हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू सॉल्व गेस्ट प्रॉब्लेम बिफोर द प्रॉब्लेम बिकम द इरिटेशन. टू डू this needs information may companies leaves customer contact with the out of the communication cycle. The director of the marketing may tell managers to the superior about the upcoming events, ads, campaigning, and the new promotions, but some of the managers feel employee do not the and the information. ओके. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मार्केटिंगमध्ये तुमचं प्रॉफिट होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर कोणी इरिटेटेड पर्सन असेल, निगेटिव्ह पर्सन असेल, तुम्ही जर त्या पर्सनला जर साईडला केलं, निश्चितच तुमचं आता इन्व्हायरमेंटल वातावरण मोस्ट इम्पॉर्टंट असतं. याच्यामध्ये पॉझिटिव्ह असेल तर निश्चितच तुमचं चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं. जर निगेटिव्ह पर्सन असेल तर तुमचं इन्व्हायरमेंटल सर्व डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळं मार्केटिंग करत असताना एम्प्लॉई लुकिंग फॉर द मॅनेजमेंट हिंट्स अबाउट द एक्सपेक्टेड बिहेवियर खूप इम्पॉर्टंट असतं. बिहेवियर जर पॉझिटिव्ह असेल तर निश्चितच तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. ओके. सो लास्ट पॉईंट, इम्प्लिमेंटेशन ऑफ अ रिवॉर्ड अँड रिकग्नायझेशन ऑफ सिस्टीम. आता यामध्ये काय येऊ शकतं, फीडबॅक मस्ट बी गिवन to employees so that they know how they are doing and how they can the improvement. An internal marketing program including service standard and the methods of the measure how well the organization is meeting this of the standard resolution in the service measurement in the communicated of the employment. यामध्ये काय इम्प्लिमेंटेशन, जर एम्प्लॉईनी तर चांगल्या प्रमाणात जर काम केलं, वर्क केलं, तर निश्चितच त्या एम्प्लॉईला रिवॉर्ड भेटू शकतो. त्याची सॅलरी वाढू शकते, त्याला प्रमोशन होऊ शकतं. एकाशामध्ये पण तुमचं काम पॉझिटिव्ह पाहिजे आणि रिझल्ट बेस पाहिजे. आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये, मोस्ट रिवॉर्ड सिस्टीम इन द हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री as based of the meeting cost objectives such as the achieving certain labor cost or food cost. They are also based in the achieving sales objective. Reward system in the bonus based on the customer satisfaction score of the method. Rewarding employees of the serving of the customer. आता रिवॉर्ड कशा प्रकारे भेटेल, तुम्ही मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे तुम्ही ते अचीव केलं, फुलफिल केलं, जेणेकरून हॉस्पिटॅलिटी असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, ट्रॅव्हल इंडस्ट्री असेल, जर तुमचे कस्टमर सॅटिस्फाईड असेल, निश्चितच कंपनीचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुमचं ते टार्गेट अचीव झालेलं असेल, निश्चितच तुम्हाला ते अवॉर्ड रिवॉर्ड भेटू शकतात. ओके. मॅनेजमेंट शूड हॅबिट कॉन्फिडंट देअर ॲबिलिटी देअर हायर द ट्रेन एम्प्लॉई बॅट द ट्रस्टिंग ॲट द एम्प्लॉई ॲबिलिटी मेक डिसिजन. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉई किंवा एम्प्लॉयर टू कस्टमर
याच्यामध्ये ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट असतं. आता ट्रस्ट जर तुम्हाला निर्माण करायचा असेल, क्रिएट करायचा असेल कस्टमरच्या मनामध्ये, तर तुमची क्वालिटी, तुमची टायमिंग, तुमची प्लेस, तुमची सर्विस ही खूप इम्पॉर्टंट असते. मेक डिसिजन मोस्ट इम्पॉर्टंट इन दॅट कस्टमर, प्रोड्युसर टू कस्टमर. ओके. आता यामध्ये आपण काय काय बघितलं, इंटरनल मार्केटिंग बघितली, त्याच्यामध्ये प्रोसेस बघितल्या. प्रोसेसमध्ये आपण स्टेप बाय स्टेप इस्टॅब्लिशमेंट ऑफ सर्व्हिस बघितलं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मार्केटिंग ॲप्रोचेस बघितले इन HRM. त्यामध्ये आपण सब पॉईंट बघितले. त्याच्यानंतर आपण थर्ड पॉईंट बघितला आणि त्याच्यानंतर फोर्थ पॉईंटमध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ द रिवॉर्ड अँड द रिकॉग्नाइज सिस्टीम. ओके. हे आपण 4 पॉईंट बघितले, जेणेकरून ते इंटरनल मार्केटिंगच्या आतमध्ये येतं. ओके, इन्क्लुडिंग पॉईंट येतात. सो बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू सो मच.